पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस 350 कोटीची तरतूद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे। परंतु या जागेला भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता आल्यानंतर या ठिकाणी विराज पटेल तुम्ही लोकांना समजावून सांगा, टक्केवारीच्या माध्यमातून 350 कोटीच्या कामासाठी ठेकेदार भारतीय जनता पक्षाने बदलला आणि आता जो आंध्रचा ठेकेदार दिलेला आहे तो ठेकेदार गायब आहे। ज्या पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे मोर्चे काढले, एक कोल्हापुराचा कावड मोर्चा काढला, पण हा प्रश्न संपलेला नाही आहे। अजूनही 4 दिवस देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा या गावातल्या लोकांना पाण्यापासून थांबावं लागतं। पण आपण जर बघितलं तर तुम्हाला विराज इंद्रराव पाटील यांना मतदान तुम्ही का करा, तर एक चारित्र्य संपन्न उमेदवार आहे। विराज इंद्रराव पाटलांच्यावर 4-5 केसेस आहेत, पण कशाचे केस आहेत? कुठं मोर्चा काढला, कुठं आंदोलन केलं, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं। आणि परंतु या पाचगावमध्ये गेले 2 ते 4 दिवस मी या मतदारसंघामध्ये फिरतोय। एक दहशतवादाखाली असणारा हा मतदारसंघ आहे। या भागामध्ये येत असताना अनेक लोक दहशतीच्या खाली आहेत। पाचगावमध्ये दहशतवाद जर इसकडून टाकायचा असेल तर तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करावं लागेल, अशी या ठिकाणची परिस्थिती आहे। आज जर तपासून बघायला गेलो आपण तर समोरच्या बाजूला असणारे जे उमेदवार या ठिकाणी तिरंगीला जात आहे, पण याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक आपल्या समोर आल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर जरी बोलत असले तरी लोकांना शांततेने आणि सुव्यवस्थेने राहता येत नाही।